आपण थेट आलेलो आहोत बारामतीमधल्या काटेवाडीमध्ये उपमुख्यमंत्री नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदान करण्यासाठी दाखल झालेल्या आहेत। आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेला आहेत। काही वेळापूर्वी संपूर्ण पवार कुटुंबीय सुद्धा इथे दाखल झाले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची वाट पाहत होते, मात्र नुकताच सुनेत्रा पवार या इथे दाखल झालेल्या आहेत। मगाशी जसं आमचे प्रतिनिधी जयकुमार यांनी आपल्याला अपडेट दिले की अजित पवार सगळ्यात अगोदर येऊन मतदान करायचे, मग ती कोणतीही मतदानाची प्रक्रिया असू देत, कोणतंही मतदान असू देत, आणि त्यांचाच वसा त्यांचाच वारसा पुढे चालवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज सकाळी सकाळी इथं दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी जयकुमार आपल्यासोबत आहे। जयकुमार, जसं मगाशी तुम्ही म्हटलं होतं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आलेले आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, त्यांच्यासोबत कोण कोण आहे, अपडेट्स? श्रद्धा, नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे बारामतीतल्या या काटेवाडीच्या जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत पवार कुटुंबातील अनेक व्यक्ती आहेत, जसे की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आहेत, त्यांच्या विविध पत्नी शर्मिला पवार आहेत आणि त्यांचे चिरंजीव युगेंद्र पवार देखील त्यांच्यासोबत आहेत। आणि हे पवार कुटुंब आता त्यांचा बारामतीतल्या या काटेवाडीच्या जिल्हा प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावत आहेत। युगेंद्र पवार आहेत, पार्थ पवार देखील या ठिकाणी त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि जिल्हा परिषदच्या ह्या प्राथमिक शाळेमध्ये ते मतदान करत आहेत। आपण बघतोय की श्रद्धा, ज्या वेळेस या काटेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार या मतदानाला यायचे, सकाळी सगळ्यात लवकर मतदान कोणाचं असायचे तर ते उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचं मतदान या ठिकाणी करायचे आणि त्यानंतर ते गावातले जे बूथ आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना ती गाठीभेटी घ्यायचे। परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला तसं बघायला मिळणार नाहीये, कारण की 28 जानेवारीला बारामतीमध्ये अजित पवारांनी 4 झंडावती सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती। परंतु बारामतीतल्या या विमानतळावरती दुर्दैवाने त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला। त्यानंतर संपूर्ण राज्यभर कार्यकर्त्यांकडून हळहळ व्यक्त केली जात होती आणि संपूर्ण प्रचार जो आहे तो शांत पद्धतीने करावा अशी भूमिका पक्षाकडनं आणि कुटुंबाकडनं घेण्यात आली होती। आणि आता बारामतीमध्ये 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीच्या साठी मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार असतील, शर्मिला पवार असतील, श्रीनिवास पवार, पार्थ पवार आणि युगेंद्र पवार हे त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हा परिषदच्या या प्राथमिक शाळेमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते त्यांचा मतदानाचा हक्क बजावत आहेत। श्रद्धा, अगदी आपण पाहतोय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। बारामतीमध्ये नेहमीप्रमाणे स्थानिक पातळीवर राजकीय चुरस मोठी नेहमीच पाहायला मिळते आणि प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शरद पवार गट आणि भाजप यांच्यामध्ये तिहेरी लढत पाहायला मिळते। अलीकडच्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्यामुळे मतदारांचा कल आता नेमका कोणाकडे असेल याचं संपूर्ण याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। बारामती तालुक्यामध्ये एकूण 10 गट आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ही निवडणूक होतीये। बारामतीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे, जी आपण दृश्यांमध्ये पाहतोय। बारामती हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मतदारसंघ ठरलेला आहे आणि या निवडणुकीकडे आपलं सगळ्यांचं लक्ष असेल। जी दृश्य आपण पाहतोय थेट बारामतीमधून, काटेवाडीमधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल झालेले आहेत आणि यापूर्वीच पवार कुटुंबीय सुद्धा इथं दाखल झाल्याचं पाहायला मिळालं। नुकतंच काही क्षणांपूर्वी आपण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाहिलं, मतदानाचा हक्क त्या बजावत आहेत। अजित पवार यांचं निधन झालं आणि त्यामुळे ही निवडणूक 2 दिवस पुढे ढकलण्यात आली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आज हे मतदान होत आहे। काटेवाडीमधून पवार कुटुंबीय मतदानासाठी दाखल झालेला आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, श्रीनिवास पवार तसंच संपूर्ण कुटुंबीय इथं बारामतीमध्ये दाखल झाल्याचं दृश्य आपण पाहतोय। पवार कुटुंबियांमधला प्रत्येक जण मतदानाचा हक्क बजावतात आणि बारामतीमध्ये नेहमीप्रमाणे स्थानिक पातळीवर राजकीय चुरस मोठी असते आणि आता ही लढत कोणामध्ये होतीये तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि भाजप यांच्यामध्ये ही लढत पाहायला मिळते आणि एकूणच ज्या राजकीय घडामोडी आहेत त्यामुळे मतदारांचा कल आता नेमका कुणाकडे असेल, कुणाची वर्णी लागते याकडे
संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. बारामतीची निवडणूक ही पहिल्यापासूनच प्रतिष्ठेची प्रत्येक व्यक्तीने केलेली पाहायला मिळते. नुकताच काटेवाडीमध्ये पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दाखल झालेल्या आहेत आणि जसे अजित पवार सकाळी सकाळी येऊन मतदान करायचे, पहिलं मतदान त्यांचं असायचं, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा एक महत्त्वाचा टप्पा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, आणि आज जिल्हा परिषदांचा तसंच पंचायत समित्यांचं मतदान पार पडतंय. त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री, नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा मतदानासाठी दाखल झालेल्या आहेत. त्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलाय. आजच्या दिवसाचे सगळे महत्त्वाचे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. बारामतीमध्ये ही निवडणूक फक्त स्थानिक विकास कामांवरच नाहीये, तर राजकीय अस्तित्वाच्या लढाईवर सुद्धा आधारित आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्यामुळे नक्कीच या आजच्या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि बारामती तालुक्यामध्ये काही ठिकाणी हाय प्रोफाईल लढती आहेत, हाय प्रोफाईल चुरस काही ठिकाणी जास्त आहे, ज्यामध्ये माळेगाव झालं किंवा सोमेश्वर नगर झालं किंवा पडदरे किंवा सुपे झालं, इथं चुरस या निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मतदार मतांचा कौल कुणाला देतो याकडे सुद्धा लक्ष असेल. प्रशासनाने तयारी सुद्धा बरीच चोख केलेली पाहायला मिळते. एकीकडे आपण पाहिलं तर अजित पवारांच्या निधनानंतर ही पहिलीच मोठी स्थानिक निवडणूक आहे बारामतीमध्ये आणि त्यामुळे मतदारांमध्ये भावनिक लाट आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो, शक्यता आहे. त्यानंतर बारामतीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यामधील लढाई सुद्धा जी आहे ती वर्चस्वाची आहे, ती या सगळ्यामधून स्पष्ट दिसते, स्पष्ट पाहायला मिळते. तिसरीकडे युती आणि आघाडी, महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांच्यामधील जागा वाटपाचा प्रभाव सुद्धा ग्रामीण भागामधील गडांवर दिसत असल्याचं पाहायला मिळतंय. ही सध्याची ताजी दृश्य पाहतोय. काटेवाडीमधून, बारामतीमधून पवार कुटुंबीय मतदानासाठी दाखल झालाय आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपला मतदानाचा हक्क सुद्धा बजावलेला आहे. आणि ज्यावेळी सुनेत्रा पवार मतदानासाठी येत होत्या त्यावेळची ही दृश्य आहेत. त्यांचं एव्हाना मतदान झालं सुद्धा असेल, मगाशी त्या मतदान करत होत्या. पुन्हा एकदा जरा आमचे प्रतिनिधी जयकुमार यांच्याकडे. जयकुमार, एकूणच जर मतदान टक्क्याचा विचार केला तर कशा कशा लढती आहेत, कशी कशी चुरस आहे इथं बारामतीमध्ये? आपण बघतोय की बारामतीमध्ये राजकीय भूमिकेला जयकुमार, पुन्हा तुमच्याकडे ते थोडंसं थांबवतेय. ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय. नुकताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे, आपला हक्क बजावला आहे आणि त्यांचं मतदान करून पूर्ण झालेलं आहे. संपूर्ण कुटुंबीय इथं उपस्थित आहे. काटेवाडीमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये ही निवडणूक अत्यंत संवेदनशील, भावनिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. पार्थ पवार, युगेंद्र पवार यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदान केल्याचं पाहायला मिळतंय. सकाळी सकाळी येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. जसे अजित पवार यायचे त्याचप्रमाणे सकाळी येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. खरं तर बऱ्याच जबाबदाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर आहेत. बीडचं पालकमंत्रीपद असू दे किंवा मग पुण्याचं पालकमंत्रीपद असू दे, त्यानंतर बरीच खाती त्यांच्याकडे देण्यात आलेली आहेत. त्या आता काही दिवसातच पदभार सुद्धा स्वीकारतील आणि त्यानंतर त्यांच्या कामाला सुरुवात होईल. मात्र ही नुकतीच दृश्य आपण पाहतोय पवार कुटुंबियांची. संपूर्ण पवार कुटुंबीय सकाळीच अगदी मतदान केंद्रांवर दाखल झालं आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं मतदान पूर्ण झालेलं आहे. पुन्हा एकदा जर आमचे प्रतिनिधी जयकुमार यांच्याकडे. जयकुमार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं मतदान पूर्ण झालेलं आहे. आता यापुढे त्यांचं आजच्या दिवसाचं नियोजन आणि प्रयोजन कसं असणार? श्रद्धा, आपण बघतोय की सुनेत्रा पवार असतील, त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील शर्मिला पवार असतील, पार्थ पवार असतील आणि युगेंद्र पवार हे त्यांच्या सोबत आले आणि त्यांनी मतदानाचा हक्क काटेवाडीतील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांचा मतदानाचा हक्क बजावलेला आहे. पुढील दौरा त्यांचा राखीव असला तरी अद्याप त्यांचा दौरा आलेला नाहीये. त्यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाहीये आणि पदभार स्वीकारल्यानंतर ते त्यांच्या कामाला सुरुवात करतील. तत्पूर्वी बारामतीमध्ये राज्यभरातून अनेक कार्यकर्ते येत आहेत, त्यांना सांत्वनपर भेटी देत आहेत आणि त्यांची गाठभेट घेत आहेत. संपूर्ण पवार कुटुंब बारामतीत आहेत आणि सोमवारपर्यंत तर संपूर्ण पवार कुटुंब बारामतीतच असणार आहे अशी माहिती मिळत आहे. आणि यावेळी संपूर्ण कार्यकर्त्यांना ते सांत्वन भेटी देखील पार पाडणार आहेत. तर आपण बघतोय की 28 जानेवारीला दुर्दैवी अशी घटना घडली. विमान अपघातामध्ये दादांचं त्या ठिकाणी निधन झालं आणि संपूर्ण बारामतीमध्ये असेल, राज्यभरात असेल, त्या कार्यकर्त्यांकडनं हळहळ व्यक्त केली जात होती. आणि या आता जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका होत्या, पंचायत समितीच्या निवडणुका होत्या, सोमवारी याच निवडणुकांसाठी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. परंतु मतमोजणीच्या निकालाच्या दरम्यान कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे, कोणत्या प्रकारची आतिषबाजी करू नका, की फटाके त्या ठिकाणी फोडू नका. हो, असं आवाहनही सगळ्यांना केलेलं आहे. आणि जे काही आहे आजच्या मतदानानंतर 2 दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल. जयकुमार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेट्ससाठी.